Good morning, all. This is Professor Eknath Aire from Divine College of Pharmacy, Satana, Department of Pharmaceutics. स्टुडंट्स, आज आपण नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहेत, जे की ऑलरेडी आपण बघितले ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940 अँड रूल्स और वी कॅन से रूल्स देअर अंडर 1945. तर आपण हे जे चॅप्टर आहे ते ऑलरेडी त्या ठिकाणी बघितले, पण त्या चॅप्टरच्या अंडर काही थर्ड इयरला तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला बघायची आहे, जसं की रिगार्डिंग शेड्यूल्स. ओके, तर आपल्याला याच्यामध्ये शेड्यूल इन डिटेलमध्ये बघायचे आहेत. आपण शेड्यूल त्या ठिकाणी स्टडी केलं, पण ते शेड्यूल आपण शॉर्टमध्ये बघितले किंवा जस्ट इन्फॉर्मेटिव्ह पार्ट किंवा इंट्रोडक्शन पार्ट आपण त्याच्याबद्दल बघितला. तर नाऊ विल स्टार्ट विथ द डिटेल डिस्कशन विथ इच अँड एव्हरी शेड्यूल. तर आपण प्रत्येक शेड्यूल हे इन डिटेलमध्ये या ठिकाणी डिस्कस करणार आहेत. तर आज आपण फर्स्ट ऑफ ऑल त्या ठिकाणी शेड्यूल एम ला सुरुवात करू. जसं की तुम्हाला माहिती आहे, शेड्यूल एम इज रिलेटेड ऑफ द गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस और वी कॅन से GMP. ओके, तर GMPच्या रिलेटेड जे काही रूल्स आणि रेग्युलेशन्स असतील ते शेड्यूल एम मध्ये त्या ठिकाणी डिस्क्राईब केलेत किंवा मेन्शन केलेले आहेत. तर आपण जे काही तुमचं शेड्यूल एम आहे ते शेड्यूल एम आज या ठिकाणी डिस्कस करणार आहे. सो लेट्स स्टार्ट विथ द शेड्यूल एम. Okay, so first of all, Schedule M contains part 1 and part 2. Okay, तर पार्ट 1 आणि पार्ट 2 आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर शेड्यूल एम 1 आहे किंवा यू कॅन से शेड्यूल एम फर्स्ट, शेड्यूल एम सेकंड अँड शेड्यूल एम थर्ड. तर आपल्याला याच्यामध्ये इच अँड एव्हरी शेड्यूल आपल्याला डिस्कस करायचं आहे किंवा एम शेड्यूलचा इच अँड एव्हरी पार्ट आपल्याला त्या ठिकाणी बघितलाय. सो लेट स्टार्ट विथ द next slide. Okay, so here is the introduction regarding of the schedule M. तर जसं की मी तुम्हाला सांगितलं की शेड्यूल एम हे GMPच्या रिलेटेड आहे. तर GMP म्हणजे काय की गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस. आता एखादं फार्मास्युटिकल प्रॉडक्ट आपण तयार करतोय, फार्मास्युटिकल प्रॉडक्ट तयार करताना किंवा मॅन्युफॅक्चरिंग करताना त्या ठिकाणी त्याला व्यवस्थित क्वालिटी कंट्रोलमध्ये किंवा क्वालिटी ॲश्युरन्सच्या याच्यात फ्रेममध्ये ते बसणं गरजेचं आहे. ओके, तर त्याच्यासाठी जे काही गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस आहेत किंवा मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस आहेत ते ॲज पर रिकमेंडेशन त्या ठिकाणी फॉलो करणं गरजेचं आहे. ओके, सो GMP इज दॅट पार्ट ऑफ द क्वालिटी अश्युरन्स विच ensure that the products are consistently manufactured and controlled to the quality standards appropriate to their intended use. तर जे काही मॅन्युफॅक्चरिंग केलं जाते फार्मास्युटिकल प्रॉडक्ट ते त्या क्वालिटी कंट्रोलला अशोर्ड आहेत. ओके, क्वालिटी कंट्रोलला स्टिक होऊन त्या ठिकाणी केले जात आहेत किंवा क्वालिटी कंट्रोलमध्ये त्या ठिकाणी आहेत, असं आपल्याला अश्युरिटी प्रोव्हाइड करतं गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस थ्रू. ओके, जर आपण त्या प्रॅक्टिसेस प्रॉपरली फॉलो करतोय तर ते जे फायनल प्रॉडक्ट आपल्याला त्या ठिकाणी भेटणार आहे ते प्रॉडक्ट हे क्वालिटी प्रॉडक्ट त्या ठिकाणी असणार आहे. ओके, आणि त्या प्रॉडक्टची कन्सिस्टन्सी, मॅन्युफॅक्चरिंग मधली कन्सिस्टन्सी जी असेल ती कन्सिस्टन्सी ओव्हर दी रेंज ऑफ प्रॉडक्ट्स, म्हणजे तुम्ही कितीही ते प्रॉडक्टचं प्रोडक्शन करा त्या ठिकाणी त्याची क्वालिटी ॲज इट इज मेंटेन राहील. ओके, देन GMP आता काय आहे, आता व्हॉट इज इन बाय GMP. सो GMPला अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी डिफाईन करू शकतो. सो इट इज ए सेट ऑफ प्रिन्सिपल, ते प्रिन्सिपलचं एक सेट आहे. ओके, प्रिन्सिपल म्हणजे मोरल इथिक्स. ओके, तर त्याचं एक सेट आहे, त्याचं एक बंच आहे. ओके, अँड प्रोसिजर्स, आणि त्याच्यात प्रोसिजर पण आहे तुम्हाला विच व्हेन फॉलोड बाय मॅन्युफॅक्चरर्स, आणि ते मॅन्युफॅक्चरर्स कडून फॉलो केले जातात फॉर थेराप्युटिक गुड्स. तर जे काही थेराप्युटिक गुड्स आहेत म्हणजे तुमचे फार्मास्युटिकल प्रॉडक्ट्स आहेत और वी कॅन से द medicinal products helps ensure that the products manufactured will have the required quality. आणि ते जे काही मॅन्युफॅक्चरिंग झालेले प्रॉडक्ट्स आहेत त्या प्रॉडक्टची क्वालिटी त्या ठिकाणी इन्शुअर करण्याचं काम करतं. ओके, तर त्याला म्हणतात GMP. अशा प्रकारे आपण GMPचे डेफिनेशन या ठिकाणी बनवू शकतो किंवा सांगू शकतो. ओके, then here are the some regulations by the US FDA regarding of the GMP.
ओके. तर गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेसच्या रिलेटेड USFDA चे काय रेग्युलेशन्स आहेत, काय रूल्स आहेत, ते रूल्स कोणकोणते आहेत ते आपण बघू. तर याच्यामध्ये फर्स्ट वन आहे सेक्शन 21 ऑफ द CFR. ओके. तर सेक्शन 21 CFR मध्ये तुम्हाला USFDA साईटवर गेले तर तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल होईल. त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की त्याच्यामध्ये कोणते कोणते रूल्स आहेत रिगार्डिंग ऑफ द फूड अँड द ड्रग्स मॅन्युफॅक्चरिंग. ओके. तर त्याच्या रिलेटेड तुम्हाला सर्व रेग्युलेशन्स त्या ठिकाणी 21 CFR मध्ये त्या ठिकाणी भेटतील. ओके. देन 21 कोड ऑफ द फेडरल रेग्युलेशन पार्ट 210 और यू कॅन से 210. तर त्याच्यामध्ये तुम्हाला बाकीचे रेग्युलेशन भेटतील रिलेटेड ऑफ द फेडरल रेग्युलेशन्स. ओके. देन करंट गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस इन मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसिंग पॅकेजिंग और होल्डिंग ऑफ ड्रग्स. ओके. तर हे एक त्या ठिकाणी USFDA थ्रू रेग्युलेशन आहे रिगार्डिंग ऑफ द करंट गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस रिलेटेड टू द मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसिंगची एखादी स्टेप असेल किंवा पॅकेजिंगची असेल किंवा जे काही ड्रग्स आहेत त्या ड्रग स्टोरेज ची एखादी कंडिशन असेल. ओके. देन 21 कोड ऑफ फेडरल रेग्युलेशन पार्ट 211 इट इज अ रिलेटेड ऑफ द करंट गुड्स. जे काही करंट फूड्स आहेत, करंट फार्मास्युटिकल प्रॉडक्ट्स आहेत त्याच्या रिलेटेड त्या ठिकाणी 21 कोड ऑफ द फेडरल रेग्युलेशन पार्ट 211 त्या ठिकाणी आहे. देन मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस फॉर द फिनिश फार्मास्युटिकल. ओके. तर मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस रिलेटेड ऑफ द फिनिश फार्मास्युटिकल्स त्या ठिकाणी USFDA थ्रू रेग्युलेट केलं जातं. देन ICH GMP रेग्युलेशन. देन ICH गाईडलाईन पण त्या ठिकाणी आहेत जसं की आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट ते म्हणजे Q7 गाईडलाईन. ओके. तर Q7 मध्ये काय येतं, तर Q7 गाईडलाईन मध्ये मोस्टली आहे गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस गाईड फॉर द ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट. जे काही API आहे त्या APIच्या मॅन्युफॅक्चरिंगच्या रिलेटेड गाईडलाईन्स त्या ठिकाणी मेन्शन केल्या. तर हे सर्व रूल्स अँड रेग्युलेशन्स त्या ठिकाणी मेंटेन केले जातात USFDA थ्रू. जे काही युनायटेड स्टेट्स ऑफ फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन आहे त्याच्या थ्रू त्या ठिकाणी याला मेंटेन केलं जातं. ओके. देन GMP रेग्युलेशन्स इन इंडिया. आता आपल्या इंडियामध्ये GMP रेग्युलेशन्स कधी म्हणजे कोणत्या प्रकारे मॉडिफाय होत गेले किंवा केव्हापासून ते मॉडिफाय होत गेले, त्याच्यानंतर सध्या काय चालू आहे GMPच्या रिलेटेड इन अवर कंट्री. सो लेट्स सी. GMP regulations were introduced in the form of, तर ते GMP regulations आपल्या इंडियामध्ये या फॉर्म मध्ये इंट्रोड्यूस केले गेले. जसे की त्याच्यामधला फर्स्ट फॉर्म होता अमेंडेड शेड्यूल M इन द 1988. ओके. 1988 मध्ये त्या ठिकाणी त्याला इंट्रोड्यूस करण्यात आला. अगेन अमेंडेड. देन सॉरी 1988 मध्ये त्याला अमेंड करण्यात आलं. त्या आधीच इंट्रोड्यूस करण्यात आलं होतं, त्याच्यानंतर त्याला 1988 मध्ये अमेंड करण्यात आलं. देन अगेन amended by the Drug and Cosmetic Rules 2001 and embraces rules 71, 74, 76 and 78 under the Drug and Cosmetic Rules 1945. तर जो काही 2001 मध्ये त्या ठिकाणी अमेंडमेंट आली त्या अमेंडमेंटच्या अंडर 71, 74, 76 and 78 जे काही रूल्स होते रिलेटेड ऑफ द ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट कॉस्मेटिक रूल, तर ते या ठिकाणी इंट्रोड्यूस करण्यात आले. Then each license shall involve appropriate methodology system and procedures which shall be documented and maintained for inspection and references. तर प्रत्येक लायसन्सीची जी काही अप्रोप्रिएट मेथोडॉलॉजी असेल किंवा सिस्टम असेल त्या सिस्टमला डॉक्युमेंट करण्याचं काम पण या ठिकाणी चालू झालं किंवा करण्यात आलं. देन द मॅन्युफॅक्चरिंग प्रेमायसेस शॅल बी यूज एक्सक्लुझिव्हली फॉर प्रोडक्शन ऑफ द ड्रग अँड नॉट फॉर एनी अदर मॅन्युफॅक्चरिंग. तर जे काही ड्रग मॅन्युफॅक्चरिंग एरिया आहे, फार्मास्युटिकल प्रॉडक्टचा मॅन्युफॅक्चरिंग एरिया आहे, तो फक्त फार्मास्युटिकलच्या मॅन्युफॅक्चरिंगसाठीच यूज करण्यात यावा, ना की अदर प्रॉडक्टसाठी. ओके. देन हिअर इज द स्टार्टिंग ऑफ द, तर हे आतापर्यंत आपण बेसिक इन्फॉर्मेशन पाहिली त्याचे शेड्यूल एम बद्दल इंट्रोडक्शन पार्ट पाहिला. त्याच्यानंतर आपण इन डिटेलमध्ये आता शेड्यूल एम ला स्टार्ट करू. ओके. तर त्याच्यामध्ये ऑलरेडी आपण बघितले की पार्ट 1 आणि पार्ट 2 त्या ठिकाणी. ओके. तर आपण फर्स्ट ऑफ ऑल पार्ट फर्स्ट किंवा 1 पार्ट आपण त्या ठिकाणी बघू. सो GMP फॉर द प्रिमायसेस अँड द मटेरियल याच्यामध्ये असतं पार्ट 1 मध्ये.
तर पार्ट 1 मध्ये परत त्या ठिकाणी त्याचे 6 टाईपचे अदर पार्ट्स आहेत. तर पार्ट 1A, पार्ट 1B, पार्ट 1C, पार्ट 1D, पार्ट 1E अँड पार्ट 1F हे प्रत्येक त्या ठिकाणी डिपार्टमेंटच्या रिलेटेड आहे. जसं की पार्ट 1A, इट इज रिलेटेड ऑफ स्पेसिफिक रिक्वायरमेंट फॉर मॅन्युफॅक्चर ऑफ स्टराईल प्रॉडक्ट्स, पॅरेंटल प्रिपरेशन अँड स्टराईल ऑप्थॅल्मिक प्रिपरेशनचे रिलेटेड जे काही रिक्वायरमेंट असतील ते रिक्वायरमेंट पार्ट 1A मध्ये त्या ठिकाणी मेन्शन करण्यात आले. देन पार्ट 1B मध्ये काय आहे, तर स्पेसिफिक रिक्वायरमेंट फॉर द मॅन्युफॅक्चर ऑफ द ओरल सॉलिड डोसेस फॉर्म. ओरल सॉलिडचं डोसेस फॉर्मच्या रिलेटेड रिक्वायरमेंट हे पार्ट 1B मध्ये. त्याच्यानंतर ओरल लिक्विडच्या रिलेटेड ज्या काही रिक्वायरमेंट आहे त्या रिक्वायरमेंट पार्ट 1C मध्ये. देन ऑप्टिकल टॉपिकल प्रिपरेशन, तर टॉपिकल प्रिपरेशनच्या रिलेटेड रिक्वायरमेंट 1D मध्ये त्या ठिकाणी मेन्शन करण्यात आले. देन मीटर डोस इनहेलर और वी कॅन से MDI च्या रिलेटेड जे काही रिक्वायरमेंट असतील मॅन्युफॅक्चरिंगच्या त्या रिक्वायरमेंट 1E मध्ये मेन्शन करण्यात आले. देन पार्ट 1F, तर पार्ट 1F मध्ये ज्या काही ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंटच्या रिलेटेड इन्ग्रेडियंट मॅन्युफॅक्चरिंगच्या रिलेटेड ज्या काही रिक्वायरमेंट त्या रिक्वायरमेंट पार्ट 1F मध्ये त्या ठिकाणी मेन्शन करण्यात आलेल्या आहे. तर असे डिफरंट पार्ट्स त्या ठिकाणी डिफरंट प्रकारचे रिक्वायरमेंट शो करतं पार्ट 1 मध्ये. ओके, सो हिअर इज द सम जनरल रिक्वायरमेंट्स. आता जनरल रिक्वायरमेंट्स काय काय ते आपण बघू. तर जनरल रिक्वायरमेंट मध्ये फर्स्ट ऑफ ऑल येतं लोकेशन अँड सराउंडिंग. तर जे काही फॅक्टरीचं लोकेशन आहे, त्याचं जे काही बिल्डिंग आहे, ती बिल्डिंग ही आयसोलेटेड त्या ठिकाणी सिच्युएटेड असणं गरजेचं आहे. दॅट इट अवॉइड द रिस्क ऑफ कंटॅमिनेशन फ्रॉम द एक्सटर्नल एन्व्हायरमेंट इन्क्लुडिंग ओपन सेवेज, ड्रेन, पब्लिक लॅबोरेटरी. ओके, तर कोणत्याही प्रकारचं पब्लिक टॉयलेट असेल किंवा ड्रेनेज सिस्टम असेल त्याच्या जवळपास इंडस्ट्रीची बिल्डिंग त्या ठिकाणी नसावी. ओके, म्हणजे कोणत्याही प्रकारचं क्रॉस कंटॅमिनेशन फार्मास्युटिकल प्रॉडक्ट मध्ये होणार नाही अशा टाईपचं लोकेशन आणि त्याचं सराउंडिंग असणं गरजेचं असेल. देन बिल्डिंग अँड द प्रिमाइसेस. सो बिल्डिंग शॅल बी डिझाईन, कन्स्ट्रक्टेड, अडॅप्टेड अँड मेंटेन टू परमिट प्रोडक्शन ऑफ ड्रग अंडर हायजेनिक कंडिशन. तर बिल्डिंग अशी असणं गरजेचं आहे की ती बिल्डिंग त्या ठिकाणी हायजेनिक कंडिशन 24/7 मेंटेन करू शकते. ओके, then they shall conform to the conditions laid down in the फॅक्टरी ऍक्ट 1948. फॅक्टरी ऍक्ट 1948 मध्ये ज्या काही कंडिशन्स त्या ठिकाणी मेन्शन केले त्या कंडिशन फुलफिल करणं गरजेचं असणार आहे. ओके, देन the premises used for manufacturing, processing, warehousing, packaging, labeling and testing purposes shall be. आता जे काही मॅन्युफॅक्चरिंग, प्रोसेसिंग, वेअरहाऊसिंग, पॅकेजिंग, लेबलिंग अँड टेस्टिंग पर्पज साठी जो काही एरिया असणार आहे त्या एरियाची रिक्वायरमेंट काय असेल ते आपण बघू. इट इज अ कम्पॅटेबल विथ अदर ड्रग मॅन्युफॅक्चरिंग ऑपरेशन. तर अदर मॅन्युफॅक्चरिंग ऑपरेशनच्या रिलेटेड कम्पॅटेबल असणं गरजेचं असणार आहे, म्हणजे फार्मास्युटिकल प्रॉडक्ट्स रिलेटेड ओनली. देन ॲडिक्वेट वर्किंग स्पेस टू अवॉइड द रिस्क ऑफ मिक्सअप between different materials and avoid to possibilities contamination and cross contamination. तर ॲडिक्वेट स्पेस असणं गरजेचं आहे की कोणत्याही टाईपचं फिजिकल मिक्सअप होणार नाही, कंटामिनेशन होणार नाही प्रॉडक्ट्समध्ये. देन डिझाईन, कन्स्ट्रक्टेड, मेंटेन टू प्रिव्हेंट एंट्री ऑफ इन्सेक्ट, पेस्ट, बर्ड्स अँड रोडंट्स. जे काही इन्सेक्ट्स आहेत, पेस्ट आहेत, बर्ड्स आहेत, रोडंट्स आहेत, तुमचे सरपटणारे प्राणी आहेत, तर कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी एंट्री होणार नाही अशा इन्सेक्टची याची काळजी घेणं किंवा ते अवॉइड करण्यासारखं त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन असणं गरजेचं आहे. देन वेल illuminated, effectively ventilated with proper air handling unit should be there. तर एअर हँडलिंग युनिट इफिशियंटली वर्किंग कंडिशन मधलं त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे फॉर दी व्हेंटिलेशन पर्पज. ओके, देन नेक्स्ट वन इज अ वॉटर सिस्टम. वॉटर सिस्टम व्यवस्थित प्रकारे त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे अगेन. ओके, आणि वॉटर सिस्टम ही लोकल म्युन्सिपालिटी, कॉर्पोरेशन ऑर द फार्मास्युटिकल स्पेसिफिकेशनच्या स्टँडर्ड नुसार असणं गरजेचं असणार आहे किंवा ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डच्या स्टँडर्डचं वॉटर सिस्टम असणं गरजेचं आहे. देन ज्या टँकमध्ये वॉटर स्टोअर करणार आहे त्या टँक व्यवस्थित इफिशियंट असणं गरजेचं आहे किंवा फ्री फ्रॉम मायक्रोबियल ग्रोथ असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पिरियॉडिकली त्या ज्या काही टँक आहेत, स्टोरेज टँक आहेत वॉटरच्या, त्या पण पिरियॉडिकली त्या ठिकाणी
क्लिनिंग करणं गरजेचं आहे आणि त्याचा रेकॉर्ड पण मेंटेन करणं गरजेचं असणार आहे. हे झालं वॉटर सिस्टमचं रिलेटेड. देन नेक्स्ट पार्ट इज डिस्पोजल ऑफ वेस्ट. आता जे काही वेस्ट मटेरियल आहे ते वेस्ट मटेरियल त्या ठिकाणी ॲज पर एन्व्हायरमेंट पोल्युशन कंट्रोल बोर्ड ॲज वेल ॲज बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट अँड हँडलिंग रूल 1996 त्याच्या गाईडलाईननुसार त्या ठिकाणी डिस्पोजलचं जे काही वेस्ट असेल त्या वेस्टचं डिस्पोजल करणं गरजेचं असणार आहे, ना की कुठेही कोणत्याही ठिकाणी त्या ठिकाणी तुमचं जे काही वेस्ट असेल ते फेकून दिलं. ओके, अशा कोणत्या प्रकारचं त्या ठिकाणी चालणार नाही. ही झाली त्याची डिस्पोजल ऑफ वेस्टच्या रिलेटेडची रिक्वायरमेंट. देन हिअर इज द वेअर हाऊसिंग एरिया. आता वेअर हाऊसिंग एरियाची काय काय रिक्वायरमेंट असेल किंवा कसं असणं गरजेचं आहे. सो इट शुड बी ॲडिक्वेट एरिया टू अलाव ऑर्डरली वेअर हाऊसिंग व्हेरियस कॅटेगरीज ऑफ मटेरियल. तर जे काही तुमचं वेअर हाऊस असणार आहे ते व्हेरियस कॅटेगरीज ऑफ मटेरियलला स्टोअर करण्याच्या कपॅसिटीचं असणं गरजेचं आहे. जर समजा काही ड्रगच्या केसमध्ये अशी कंडिशन दिली असेल की इट शुड बी स्टोअर ॲट ए बिलो 10 डिग्री सेल्सिअस, तर अशा ठिकाणी तुमच्याकडे त्या ठिकाणी कूल वेअर हाऊस पण असणं गरजेचं आहे, ज्या ठिकाणी आपण कूलिंग त्याला प्रोव्हाइड करू शकतो. देन देर शाल बी ए सेपरेट सॅम्पलिंग फॉर ॲक्टिव्ह रॉ मटेरियल अँड एक्सेप्टन्स. तर सॅम्पलिंगसाठी स्पेशल त्या ठिकाणी डेडिकेटेड एरिया असणं गरजेचं आहे. देन सेग्रिगेशन शाल बी प्रोव्हाइडेड फॉर द स्टोरेज ऑफ रिजेक्टेड रेकॉर्ड अँड रिटर्न मटेरियल्स ऑर द प्रॉडक्ट्स. तर जे काही मटेरियल रिजेक्ट झाले, रिकॉल झाले किंवा रिटर्न करायचे त्या मटेरियलचा सेपरेट एरिया, डेडिकेटेड एरिया असणं गरजेचं असेल. देन हायली हजार्डस, पॉइझनस अँड द एक्सप्लोझिव्ह मटेरियल शाल बी स्टोर्ड इन ए सेफ अँड सिक्युअर एरिया. जर समजा हायली एक्सप्लोझिव्ह असेल, पॉइझनस जर समजा मटेरियल असेल तर त्या ठिकाणी त्याला सेपरेट डेडिकेटेड एरियात त्या ठिकाणी स्टोअर करणे गरजेचं असेल आणि ते सेफ आणि सिक्युअर असणं गरजेचं आहे. ओके, देन नेक्स्ट इज द प्रोडक्शन एरिया. आता प्रोडक्शन एरिया पण हा डेडिकेटेड एरिया असणं गरजेचं आहे. ज्या प्रकारचे प्रोसिजर, ज्या प्रकारचं जे काही ऍक्टिव्हिटी त्या ठिकाणी होणार आहे त्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीसाठी स्पेशल किंवा डेडिकेटेड स्पेस असणं गरजेचं आहे. तेवढी जागा तिथे असणं गरजेचं आहे आणि ते व्यवस्थित त्या ठिकाणी मेंटेन केलेलं असावं. ओके, तर अशा प्रकारे जे काही प्रोडक्शनचा एरिया असेल तो एरिया त्या ठिकाणी मेंटेन करणं गरजेचं असेल. देन नेक्स्ट पार्ट इज द अँसिलरी एरियाज. आता अँसिलरी एरिया म्हणायला गेलं तर जे काही रेस्ट रूम असतील किंवा जे काही रिफ्रेशमेंटसाठी रूम असतील किंवा जे काही टॉयलेट्स असतील ते टॉयलेट्स वगैरे ते सर्व गोष्टी त्या ठिकाणी सेपरेट असणं गरजेचं आहे. ॲज वेल ॲज फॅसिलिटीज फॉर द चेंजिंग, स्टोरिंग क्लोथ्स अँड अदर वॉशिंग अँड टॉयलेट पर्पजेस शाल बी ॲडिक्वेट फॉर अ नंबर ऑफ युजर्स. आणि जे काही फॅसिलिटीज असणार आहेत, चेंजिंग रूम असणारे, स्टोरेज रूम असणारे, टॉयलेट्स असणारे, ते ॲज पर पर्सनच्या रिलेटेड किंवा जे काही एम्प्लॉई आहेत ते एम्प्लॉईच्या केसमध्ये विचार केला तर त्या ठिकाणी ॲडिक्वेट अमाऊंटमध्ये, सफिशियंट अमाऊंटमध्ये असणं गरजेचं असेल. देन जर समजा ॲनिमल हाऊस असेल त्या ठिकाणी तर ॲनिमल हाऊस हे रूल 150C3 प्रमाणे जे की ड्रग अँड कॉस्मेटिक रूलमध्ये मेन्शन केले त्याच्याप्रमाणे त्या ठिकाणी असणं गरजेचं असेल. हे झालं अँसिलरी एरियाच्या रिलेटेड. देन नेक्स्ट इज द क्वालिटी कंट्रोल एरिया. तर क्वालिटी कंट्रोल एरियाच्या बाबतीत आपण बोलायला गेलं तर क्वालिटी कंट्रोल एरियाची बिल्डिंग ही त्या ठिकाणी सेपरेट असणं गरजेचं आहे. आणि जर समजा त्याच्यामध्ये डिपार्टमेंट असतील जसं की फिजिको केमिकल डिपार्टमेंट, बायोलॉजिकल, मायक्रोबायोलॉजिकल और द रेडिओ आयसोटोप अनालिसिस असेल तर त्या प्रत्येक डिपार्टमेंटला सेपरेट डेडिकेटेड स्पेस असणं गरजेचं असेल. देन द ॲडिक्वेट स्पेस शाल बी प्रोव्हाइडेड टू अवॉइड मिक्सअप अँड द प्रॉपर स्टोरेज फॉर टेस्ट सॅम्पल. तर जे काही टेस्ट सॅम्पलचं स्टोरेज असेल किंवा जे काही सॅम्पल्स असतील, डेडिकेटेड सॅम्पल्स असतील किंवा काही रेफरन्स स्टँडर्ड असतील, रिएजंट्स असतील, रेकॉर्ड्स असेल, त्या प्रत्येक गोष्टीला त्या ठिकाणी मेंटेन करण्यासाठी प्रॉपर डेडिकेटेड स्पेस प्रोव्हाइड करणं गरजेचं असेल. देन नेक्स्ट पार्ट इज पर्सोनेल. आता जे काही एम्प्लॉई आहे ते एम्प्लॉई वेल क्वालिफाईड आणि प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स असणारे त्या ठिकाणी असणं गरजेचं असेल. देन रिटर्न
ड्युटीज ऑफ द टेक्निकल अँड द क्वालिटी कंट्रोल सिस्टम शुड बी देअर. रिटर्न फॉर्ममध्ये त्या गोष्टी असणं गरजेचं आहे. देन पर्सनल शाल बी लेड अँड फॉलो स्ट्रिक्टली. तर जे काही पर्सनल आहेत एम्प्लॉई त्या ठिकाणी स्ट्रिक्टली फॉलो करणे, त्यांना रूल स्ट्रिक्टली फॉलो करणं गरजेचं असेल. आणि तेवढ्या अमाऊंटमध्ये वर्कलोडनुसार त्या ठिकाणी एम्प्लॉय करणं गरजेचं असेल. ओके, हे झालं पर्सनलच्या रिलेटेड. देन हेल्थ क्लोथिंग अँड सॅनिटायझेशन ऑफ वर्कर्स. तर जे काही वर्कर्स असतील त्यांच्या हेल्थची त्या ठिकाणी काळजी घेणं गरजेचं असेल. त्याच्यानंतर त्यांचं क्लोथिंग प्रॉपर असणं गरजेचं असेल. जर गाउनिंगची गरज आहे तर त्यांना प्रॉपर गाउनिंग त्या ठिकाणी त्या एरियामध्ये प्रोव्हाइड करणं गरजेचं असेल. जर एखाद्या ठिकाणी सेफ्टी जर समजा कन्सर्न असेल तर त्या ठिकाणी सेफ्टीच्या गोष्टी पण त्यांना प्रोव्हाइड करणं गरजेचं असेल. Prior to the employment, all the personnel shall undergo medical examination and a periodical examination carry out records are also maintained. तर प्रत्येक एम्प्लॉईचं त्या ठिकाणी मेडिकल एक्झामिनेशन होणं गरजेचं आहे बिफोर प्लेसमेंट अँड प्लेसमेंट झाल्यानंतरही पिरियॉडिकल एक्झामिनेशन करून घेणं गरजेचं असेल. Then the proper training shall be given to all employees to maintain personal hygiene and adequate facility for personal cleanliness. तर प्रत्येक एम्प्लॉईला त्या ठिकाणी पर्सनल हायजीनच्या रिलेटेड जे काही ट्रेनिंग असतात किंवा ॲडिक्वेट फॅसिलिटी यूज करण्याच्या रिलेटेड जे काही ट्रेनिंग असतात त्या ट्रेनिंग प्रोव्हाइड करणं गरजेचं असेल. देन स्मोकिंग, इटिंग, ड्रिंकिंग, चिविंग food, drink, and personal medicines not permitted in the production laboratory storage area. त्या एरियामध्ये कोणत्याही प्रकारचं स्मोकिंगचं, इटिंगचं, ड्रिंकिंगचं, चिविंगचं, फूड किंवा एखादं ड्रिंकिंग च्या रिलेटेड ड्रिंक ह्या गोष्टी त्या ठिकाणी प्रोडक्शन एरियात, लॅबोरेटरी एरियात ॲज वेल ॲज स्टोरेज एरियात अलाउड नसतील. ओके, so I think enough for the day. Remaining we will discuss in the next lecture. So thank you so much for being here. Thank you.